हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2007 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डेव्हिड नवारा आणि काळ्या बाजूला ॲना नावाची खेळाडू आहे. आडनावाचा नेमका उच्चार कसा करायचा मला खरंच माहिती नाही, त्यामुळे मी तो काही करत नाही. तर हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे आणि हा एक रॅपिड गेम होता. तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली D4, उत्तर आले D5, C4. तर आता या ओपनिंगला काय म्हणतात हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. सध्याची एक फेमस वेब सिरीज या नावाने आहे. पुढची चालू होती नाईट C6, नाईट C3, डी टेक C4, D5, नाईट E5, बिशप F4, नाईट G6. आता नाईट G6 चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक आहे, म्हणून बिशप G3, E5, E4, बिशप D6, बिशप टेक C4, नाइट E7, नाइट E2, F5, F3, कॅसल बाय ब्लॅक, कॅसल बाय व्हाईट, A6. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी आपला F कॉलम जो आहे तो काहीसा एक्सपोज केलेला आहे. त्याचा एक फायदा असा येऊ शकतो की बऱ्याच वेळा हत्ती जो आहे जे आता F कॉलमवर आहेत ते जास्तीत जास्त लवकर ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर ते देखील एक कॅल्क्युलेशन असू शकतं. पुढची चाल होती A4, किंग H8. ही एक सेफ मूव्ह आहे. राजा आधीच एक घर कोपऱ्यात घेऊन तुम्ही जर पाहिलं तर पांढरा उंट जो आता A2 G8 हा डायगोनल कव्हर करतोय, त्या डायगोनल मधून काळा राजा बाजूला घेतलेला आहे. पुढची चाल होती बिशप F2, नाईट G8, ई टेक्स F5, बिशप टेक्स F5, नाईट G3, बिशप C8, नाइट E4, नाइट F4, रुक C1, B5, A टेक्स B5, A टेक्स B5, बिशप B3. तुम्ही जर पाहिलं तर A टेक्स B5 यानंतर पांढरा खेळाडू जो आहे तो काळं प्यादा मारू शकत होता, बट इन दॅट केस तुम्ही जर पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये काळा हत्ती जो आहे तो रुक B8 वर येऊ शकतो, जिथून उंटावर अटॅक होईल आणि उंट जर बाजूला घेतला तर B2 प्यादा आहे ते मारलं जाऊ शकतं. किंवा अजूनही काही वेगळं कॅल्क्युलेशन असेल की समजा बिशप टेक्स B5 ही चाल खेळली तर अजून काहीतरी वेगळा प्लॅन करू शकतो. जसे की आता बिशप एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा पांढरा उंट फारसं काहीही या गेममध्ये करत नाहीये. अशा वेळी तो बिशप एक्सचेंज झाला तरीही काळ्या खेळाडूला खरंच काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक असं देखील व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. आणि हे अवॉइड करण्यासाठीच A टेक्स B5 नंतर बिशप B3 ही चाल खेळली. पांढऱ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो कायम बोर्डवरती ठेवलेला आहे. पुढची चाल होती बिशप A6, नाईट C5, B4 आणि तुम्ही जर पाहिलं तर काळी खेळाडू आपल्या बिशपचा म्हणजे बिशप एक्सचेंज करायला तयार झालेली आहे. त्याचं कारण हेच आहे, मी म्हणालो तसं की तो बिशप फारसं काहीही करत नाहीये. अशा वेळी समोरच्याचा ऍक्टिव्ह पीस बरोबर तो एक्सचेंज केला तर ते कम्प्लिटली लॉजिकल आहे. पुढची चाल होती रुक E1, नाईट F6, नाईट E6, नाईट टेक्स E6, डी टेक्स E6, G6, बिशप E3, नाईट H5. नाईट H5 चाल खेळून आता घोडे एक्सचेंज करायची ऑफर दिलेली आहे, बट नाईट E4 पांढऱ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केलं नाही. बिशप B7, बिशप G5, क्वीन B8, E7. आता पांढरं प्यादं खूप जास्त पुढे गेलेलं आहे आणि अतिशय धोकादायक कंडिशन मध्ये ते काळ्या खेळाडूवर अटॅक करू शकतं. रुक E8 म्हणून ते ब्लॉक केलेलं आहे. नाईट टेक्स D6, सी टेक्स D6, बिशप F7. आणि तुम्ही जर बघितलं तर आता हत्ती जो आहे तो ऑलमोस्ट ट्रॅप झालेला आहे, बिकॉज तो बाजूला जाऊ शकतो, पण तो जर बाजूला गेला तर प्यादा पुढे येणार हे नक्की आहे. म्हणून काळ्या खेळाडूने हत्ती वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. खेळलेली चाल होती क्वीन A7 चेक, किंग H1, क्वीन B6, बिशप E3, क्वीन B5, क्वीन टेक्स D6. आणि आता पांढऱ्या खेळाडूचा अटॅक फार डिसायसिव्ह झालेला आहे.
तुम्ही जर बघितलं तर काळा घोडाचा आत्ता H5 घरावर नसता तर वजीर जो आहे तो कधीही F6 घरावर येऊन काळा राजा चेकमेट होऊ शकतो. सो रूक A6 वजिरावरती अटॅक केलेला आहे. बिशप टेक्स E8 आणि पांढरा खेळाडू अतिशय शांतपणे वजीर एक्सचेंज करायला तयार झालेला आहे. कारण ते व्हेरिएशन जर घडलं तर ते असं होईल की समजा आता काळ्या खेळाडूने पांढरा वजीर मारला, आता पांढरे खेळाडू काळ्या वजिराला मारेल आणि आता एंड गेम मध्ये पांढऱ्या प्लेअरकडे 4 मोहरे आहेत तर काळ्या खेळाडूकडे 3च मोहरे आहेत आणि पांढरं प्यादं हे खूप जास्त पुढे गेलेलं आहे जे कधीही वजीर बनू शकतं. ही गेम कम्प्लिटली पांढऱ्या खेळाडूने ऑलमोस्ट जिंकलेली आहे. तर हे नको होतं म्हणूनच बिशप टेक्स E8 नंतर क्वीन टेक्स E8 ही चाल खेळली. वजीर मारला नाही. क्वीन टेक्स E5 चेक, किंग G8, बिशप D4, किंग F7. पण किंग F7 ही एक चुकीची चाल होती. या चालीनंतर डेव्हिड नवाराने एक अतिशय अमेझिंग विनिंग मूव शोधून काढली. तर हा व्हिडिओ या ठिकाणी नक्की पॉज करा आणि विनिंग मूव कोणती असेल हे शोधायचा नक्की प्रयत्न करा. रेडी? या पोझिशन मध्ये विनिंग मूव होती रूक C6 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण समजा आता काळ्या खेळाडूने लेट्स से वजिराने हत्ती मारला तर या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू शांतपणे प्यादा पुढे टाकून वजीर बनवेल, राजाला चेक देईल, ज्यानंतर कंपल्सरी काळ्या वजिराला पांढरा वजीर मारावा लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. म्हणजेच रूक C6 यानंतर तुम्ही जर पाहिलं तर क्वीन टेक्स C6 ही चाल काही पॉसिबल नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये समजा लेट्स से हत्तीने पांढरा हत्ती मारला तर या अशा परिस्थितीमध्ये आता असं होईल की हत्तीने पांढरा हत्ती मारल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा जो पांढरा उंट आहे जो आता D5 हा स्क्वेअर कंट्रोल करत होता तो करू शकत नाहीये, ज्यामुळे वजीर जो आहे तो पांढऱ्या घरावरती येईल, काळ्या राजाला चेक बसेल. आता काळा राजा खरं पाहिलं तर कुठेही हालचाल करू शकत नाही, केवळ तो हत्तीमध्ये आणू शकतो, ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेकमेट होईल. पांढऱ्या वजिराला हत्तीचा सपोर्ट आहे आणि काळे स्क्वेअर जे आहेत ते प्यादा आणि उंट यांनी कव्हर केलेले आहेत. म्हणजेच रूक C6 यानंतर हत्तीने देखील हत्ती मारणं शक्य नव्हतं. म्हणून समजा लेट्स से उंटाने हत्ती मारला असता तर आता प्रॉब्लेम असा आहे की उंटामध्ये आल्यामुळे हत्ती जो आहे तो 6व्या रो मध्ये कंट्रोल करू शकत नाही. वजीर जो आहे तो पहिल्यांदा एक घर पुढे आला असता आणि हा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की रूक C6 यानंतर वजीर उंट किंवा हत्ती कशानेही पांढरा हत्ती मारला तरीही चेकमेट होणार हे नक्की होतं. मग या अशा परिस्थितीमध्ये समजा हत्ती मारलाच नसता आणि काही वेगळी मूव खेळायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल काळा राजा जो आहे तो खरोखर फक्त एकच घर मागे जाऊ शकतो जे आहे G8, बाकी त्याच्याकडे कुठलीही चाल नाही. म्हणून समजा काहीतरी एखादी रॅन्डम चाल खेळायचा प्रयत्न केला, एक रॅन्डम चाल म्हणून लेट्स से आता घोडा जो आहे तो पुढे आणून राजाला चेक दिला तर हे फक्त गेम वाढवण्याचे प्रकार आहेत. तो घोडा मारला जाईल त्यामुळे ते तर शक्य नाही. ज्यानंतर तुम्ही जर अजून परिस्थिती पाहिली तर कुठलीही एक रॅन्डम चाल लेट्स से प्यादा पुढे घेतलं पण आता तुम्ही बघितलं तर हत्तीचा अजूनही कंट्रोल नाहीये, वजीर पुढे येईल, हा अशा प्रकारचा चेकमेट होईल. किंवा रॅन्डम चाल म्हणून राजा ऑलरेडी एक घर मागे घेतला तरीही हा अशा प्रकारे चेक बघायला मिळेल. आता काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून वजिराला मध्ये यावं लागेल, बट त्यानंतर पुन्हा एकदा प्यादा पुढे जाईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. म्हणजेच एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल रूक C6 यानंतर कुठल्याही चाली जरी खेळल्या असत्या तरीही पांढरा खेळाडू जिंकणार हे निश्चित झालं होतं. म्हणूनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.